निसर्गाची किमया गहू पेरून झाला आणि आभाळ बघा आता पाऊस येईल. कसं आहे आमच्या इकडचं वातावरण तेही सांगा, हो की नाही? ते पण ऊस आहे. शेतकऱ्याची ही दिवाळी काल भाऊबीज झाली. आज वावर पेरायला ट्रॅक्टर आला, वाफ वाढायचं. वरती आभाळ बघा फुल रेवाट आलेलं आहे. हा पाणी दररोज पाऊस पडतोय. तरी निसर्गावर विश्वास ठेवून आज पेर केलेली. पाऊस जर झाला जाग्यावर गहू काय उपयोग होणार नाही. पण काय करता अहो, निसर्ग देवते विश्वास ठेवण्याचे पहिलं पीक ह्याच वावरात लाख सोयाबीन गेली. हा पण काय करता त्याच्याशिवाय पर्यायच नाही ना. सांगता कोणला? हा काय नाही, लढत राहायचं, रडायचं नाही अजिबात, लढायचं. निसर्ग आपलाच आहे, जमीन आपलीच आहे. उपाशी तर परत पेरायला लागेल, दुबार करू पेर. हो द्या काय पाऊस व्हायचा येतो, किती पाऊस होऊ द्या, घाबरायचं नाही, लढायचं. काय किती झाडाची आहे शांगा असतील, आखी झाडं उलटी पालटी झाल्या. काही म्हणून शेतकऱ्याच्या हाताला नाही आलं, पण रडत नाही बिचारा. हा दिवाळी आहे ना, आखी नाही करंज्या खायला भेटल्या तरी चालल्या, पण तो रडला नाही बिचारा, हात पसरला नाही त्याने कोणा पुढं. हा पण ह्याची जाण ठेवा बाकीच्यांनी, कारण शेतकरी आहे ना हा खूप संकटात आहे. आणि शेतकऱ्याला खरंच मदत करा. शेतकऱ्याला जशी होईल तशी प्रत्येकाने मदत करा. हा आता हे बाबा आजीचं वय आहे का? त्या बाबाचं वय, बाबाला चालता येत नाही तरी ट्रॅक्टर मागं फिरते, तेव्हा ती आजी तिथं कोपऱ्यामध्ये काय वय. हा आहेत ना, लढत येत ना, वय काय त्यांचं. हा माणूस रिटायर होतो, पेन्शनची वाट बघतो. अरे इथं कायची पेन्शन आणि कायचं काय, घाम गाळल्याशिवाय पेन्शन नाही, टेन्शनही नाही, काहीच नाही. घाम गाळायला लागतो. हा बघा तर मग बघा ह्या पहिल्या सरीतून त्या दिवशी 10 वाजता बिबट्या बाहेर पडलाय. इथंच आम्ही इथं बसलोय घराजवळ, अंगणात बसलो होतो. आजी, मी, आई, आम्ही तिघजण तिथं. त्याला बिबट्या नव्हता, वाघ होता. वाघ बिबट्या नाही, वाघ होता. वाघ एवढा कमराला होता डायरेक्ट. लिखत चाललं होतं. मी म्हणलं सगळी पाहतील म्हणून वाघ 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 म्हणलो. इथून जे पळत गेला त्या मकनी डायरेक्ट शाळेच्या पलीकडं. शेतकऱ्यांनी जीवन जगायचं कसं? घर इथं, वाघ इथं, तिथं त्याचं घरी त्या बाबळीजवळ पिल्लं आहेत, तिथं पिल्लं. सोपं नाही हो. माग ऊस पुढं शेतकरी चौकोन संकटात. शेतकऱ्याचा जीवही धोक्यात आहे. प्रकरणं काढल्या जांबूतला. हा पोर गेली, आजी वारली. त्या दिवशी आजीला बिबट्याने धरलं सकाळी 6:30ला. अरे 6:30ला त्या आजीला हे झालं, ती बिचारी लघुशंकेला म्हणून गेली, तिच्यावर बिबट्याने हल्ला केला, जागेवर आजी गेली. बरं अर्धा किलोमीटर वडीत नेली हो. अहो काय शेतकऱ्याच्या मागे कोण उभं राहणार रे? निसर्ग पोपलीलाचे, कधी येतोय, कधी पाऊस पडतोय, कधी ऊन, काय ऋतू हवामान राहिलंच नाही. परत हे वाघ बिबटे, अरे काय चालवलंय? पहिलं असं होतं का? हा बिबटे वाघ एवढं खाली आणि थोडं पाहायला भेटतच नव्हते. पाऊस येईन ना मे काय ते आभाळ आहे दिसत नाही. बाहेर वाचला निसर्ग पापला याच्या आईला त्या तू पाऊस येईन ना. पाऊस नाही मग काय पडत? परत पाणी भरायचं. मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन सोपं नाही रे बाबा. निसर्गाला चला पाऊस जास्त झाला, पाऊस कमी झाला, तो कसा आहे सण? अरे म्हणजे बिबट्याला काय करतो? आडवा पडत का? त्याची ताकद काय आहे? हा त्या आजीचं वय काय, ताकद काय? अरे बारीक बारीक पोरं, इथं शाळा आहे, ही बघा ही शाळा. हा शाळेत पोरं येतात दिवसा डावळ्याचं. वाघ जर बाहेर पडायला लागले काय करायचं? पोरं शाळा शिकायची का नाही? कशी शिकायची शाळा? आणि काय होतं त्या वाघाविषयी बिबट्याविषयीच लोकांना प्रेम आहे. अरे पण इथं शेतकरी राहतो त्याच्याविषयी कधी प्रेम तयार व्हायचं तुम्हाला? हां शेतकऱ्याविषयी काहीतरी प्रेम तयार करा रे, त्याचं बघा काहीतरी. हां त्याची चिमुकली बिमुकली येते शाळेतली. अरे दिवसा डावळ्याचं पकडायला लागला वाघ
कळप जसं फिरते तसं बिबटे फिरायला लागलं हा एवढं कुठे बिबटे असतात का काय चाललंय काय काय निसर्ग वाचविता तुम्ही माणसं मारे तर निसर्ग वाचविता नाही जा कुठं काय कळत नाही वो चला मोरच्या आईला काय लढत राहायचं रे येऊ दे बिबट्या येऊ दे नाही तर काय येऊ दे असं नशिबात घ्यायचं स्वामींचं नाव काय करीत आता चुकलं तुला काही नाही मग पाठी इथं करायचं आमच्या त्याचं प्यारले नाही काल त्याला मग डायरेक्ट ना मित्रांनो शेतकरी स्वप्न आहे रे जीवन ते गावीचा जेवण तेव्हा कधी अशी गंमत आहे बाबा हो स्वप्न आहे रे अरे काकडा एवढे बिबटे निघत यात वाघ निघत यात काकडा होतो रे काकडा होतो संप्रदाय बंद नाही केला अजून काकडा 4लाच उठत येत अजूनही शेतकरी आणि पहिली देव मंदिरात जातात घाबरत नाही संध्याकाळचा हरिपाठी इथं छाती ठोक होतो सायकल येते सायकलवर हा एवढा संप्रदायाला लोक धरून येत काय वय बाबाचं सांगा कमेंट मध्ये बाबाचं वय काय आहे का नाही फावडी कशी चालली हा मापात आहे अजून सोपं काम नाही मित्र हो हे सोपं काम नाही आहे बरं हे वावर ओढून आता संध्याकाळी परत हरिपाठी परत हरिपाठी आजी बसली हा? आजी बसली हरिपाठ चुकणार नाही वाघ येऊ बिबटे येऊ तिकडं काही नेऊ हे काय असं पाळल्यावानी झाले देवसामध्ये वाघ पाळलाय जसा का बिबटे अरे अशी गंमत आहे ती बाबाचं बघा हल्ला ना आपण डायरेक्ट बरोबर आहे कामी दोरीच काय मी दोरीत कामी सोपं नाही हा हाय का बघा ना पण एकसारखंच आहे हा सोपं काम नाही खेळलंय मोठा पाळल्या बाबा कुठं कामं केलं हिरिओ कामं केलेत ना सांगा बाबाची माहिती घ्या बाबांनी कुठं कामं केली बाबा सांगा अभ्यास काय असते आमच्या पोरांना काय सांगायचं कुठं कामं केल्या तो हिरीन काय अहो जेवढं माहिती तेवढं तर सांगशात माहिती द्यायची थोडीफार हा हिरी सुरंगाव जायची वीर आहे ते किती दिवस केलं काम किती दिवस काम केलं किती वर्ष ते म्हणजे किती 3-4 महिने जायचं एक मग पूर्ण वर्षभर काम नसायचं कधी नाही ना पावसाळा आला मी बंद पावसाळ्यात बंद हा हिवाळ्यात चालू मग 8 महिने छाती टोक काम हा 4 महिने जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर काम बंद हा ऑक्टोबर पासून पार हा मग चालू कंटिन्यू चालू हा मग नाही ते आहे. मग तेव्हा तर एवढं काय हे नव्हतं हा यांत्रिकीकरण कुठं काय होतं नव्हतं तेव्हा नव्हतं आलती पण पहिलं सुरगाव केलं सुरुंग ना लावायचा आणि पळत वर जायचंय बरोबर ना हा सुरुंग कुठं पेटवायचा रस्त्याने काढणं सोडायचं आपलं पारशी यायला टाकायचो तिथं उगलेला हा मग ते असायला एवढाली खांदी कापायची आणि पेटवायची तोंड हा आणि रस्त्याचं सोडायची रशीने सोडायची हा मग ते बरोबर दारू खाली पेट बघा आता हे टेक्निक आहे हे टेक्निक आहे आता कसं झालंय हा फक्त कोंबायचा हा पेटवायचा वरती पेटवला आता कसं आहे हा आता वेगळं आहे हा बरोबर ना पहिले लय वेगळं होतं हा म्हणजे ते पहिलं सोडणार नव्हत्या मिक्सने नव्हत्या मशनी नव्हत्या सगळं हाताने फोडायला लागायचं ना हा स्वप्न आहे रे स्वप्न आहे